नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मंचुरियन। तुम्ही इथेही मंचुरियन पाहू शकता, अगदी जशी हॉटेलमध्ये बनली जाते सेम त्याच पद्धतीची त्याच चवीची आज आपण घरच्या घरी मंचुरियन बनवणार आहोत। पण आपण ही मंचुरियन कोबीपासून न बनवता फ्लावरपासून बनवलेली आहे। तुम्ही इथे ही मंचुरियन पाहू शकता, दिसायला जितकी अप्रतिम दिसते, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही मंचुरियन बनली जाते। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अगदी छोटा जो फ्लावर आहे तो फ्लावर घेतलेला आहे, स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि त्याचे असे मोठे मोठे आपण काप करून घेतलेले आहेत। फ्लावर हा नेहमी स्वच्छ निवडायचा आहे, कारण त्याच्यामध्ये बारीक किडे वगैरे असू शकतात। स्वच्छ धुवून घेतला। आता तो बाउल बाजूला ठेवून दुसऱ्या एका बाउलमध्ये 1 वाटी घेतलेला आहे कॉर्नफ्लावर, 1 वाटी मैदा आणि 1 चमचा घेतलेला आहे तांदळाचं पीठ। त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ, पाव चमचा घालायचं आहे मिरपूड आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। एकदमच याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर हे पीठ जे आहे ते पातळ बनू शकतं। तर इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकत आपण छान असं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण स्वच्छ करून घेतलेला जो फ्लावर आहे तो या पिठामध्ये घालून घेऊया। सर्व जो फ्लावर आहे तो पिठामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचा आहे। फ्लावर पिठामध्ये घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे चमच्याऐवजी हाताने जरी मिक्स केलात तरी चालेल। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व पीठ हे फ्लावरला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। आता गॅसवरती कढई गरम करून छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने एक एक असा फ्लावरचा जो पीस आहे तो तेलामध्ये सोडायचा आहे। नेहमी फ्लावर तळते वेळी गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूने छान असा फ्लावर तळून घ्यायचा आहे। एका बाजूने छान असा फ्लावर तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून तोही छान असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने छान असा इथे फ्लावर तळून झालेला आहे। तर आता हा आपण जो फ्लावर तळलेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम ह्याच पद्धतीने जो उरलेला फ्लावर आहे तोही आपण इथे तळून घेणार आहोत। तर सेम याच पद्धतीने इथे मी संपूर्ण जो फ्लावर आहे तळून घेतलेला आहे। आता मंचुरियन बनवण्यापूर्वी आपण काही पूर्वतयारी करून घेऊया। तर एका बाउलमध्ये 1 चमचा घेतलेला आहे सोया सॉस, त्यानंतर 1 चमचा घेतलेला आहे रेड चिली सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे असंच बाजूला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचीही छान अशी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत। तर ही पूर्वतयारी आपली आता झालेली आहे। कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। तेल गरम झालं की 1 हिरवी मिरची टाकले, त्यानंतर 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेत त्या घालायच्या आहे आणि त्याच्यानंतर घालायचे आहे बारीक कट करून घेतलेला आलं। मोठ्या गॅसवरती अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे। त्यानंतर घालायचे आहे शिमला मिरची आणि कांदा। तर तिथे मी मोठं शिमला मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे। गॅस मोठाच ठेवून आपल्याला अर्धा मिनिट शिमला मिरचीने कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। शिमला मिरचीने कांदा हलकेसे डाग येईपर्यंत परतून घेतली। आता याच्यामध्ये जी ही सॉसेसची प्युरी बनवली होती ती घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सॉसेस घालून मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी। तर आता कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। 1 मिनिटभर त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं चवीनुसार मीठ आणि 2 चमचे टोमॅटो केचप। आता पुन्हा एकदा हे अर्ध्या मिनिटासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता मंचुरियनची ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये तळून घेतलेले फ्लावरचे पीस घालायचे आहेत आणि छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे, अजिबात गॅस बारीक करायचा नाही। मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे सर्व व्यवस्थित 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख रंग मंचुरियनला आलेला आहे। तुम्हाला ग्रेव्ही जर जास्त हवी असेल तर थोडासा कॉर्नफ्लावरचा वापर जास्त करू शकता। तर इथे आपली हॉटेल स्टाईल फ्लावरची मंचुरियन तयार झालेली आहे।
ही मंचुरियन दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच चवीला अप्रतिम लागते. हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा आपण जर घरच्या घरी असे जर काही पदार्थ बनवले तर सगळ्यांनाच अगदी पोटभर खाता येतात. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. संपूर्ण रेसिपी तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक व्हिडिओसाठी नक्की करा. आणि फ्लावरपासून मंचुरियन ही घरच्या घरी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.